आतापर्यंत पनीरच्या बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत। आज आणखी एक पनीरची नवीन भाजी घेऊन आलेली आहे, ती म्हणजे पनीर मुसल्लम। अगदी हॉटेल रेस्टॉरंटमध्ये मिळते ना त्याच चवीची पनीर मुसल्लम आज आपण घरीच तयार करणार आहोत। बनवायला खूप सोपी आहे, फक्त थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवली जाते आणि थोडासा वेळ सुद्धा जास्त लागतो, पण शेवटी भाजी जी तयार होते ना त्याची चव अगदी अप्रतिम नेक्स्ट लेवलची तयार होते। त्यामुळे घरी एकदा नक्की करून बघा। चला तर मग माझ्या पद्धतीने किंवा अगदी रेस्टॉरंट स्टाईल पनीर मुसल्लम कशी करायची ते बघूया। तर त्यासाठी इथे कढईमध्ये मी 1 पडी तेल टाकलेलं आहे। या तेलामध्ये आपले रेग्युलर खडे मसाले टाकायचे, म्हणजे एक तमालपत्र, लवंग, मिरे, दालचिनी, स्टार फूल, मसाला वेलची, हिरवी वेलची आणि थोडंसं यामध्ये जिरं टाकायचं। 8 ते 10 लसूण पाकळ्या, एक अद्रकचा तुकडा, नंतर इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, ह्या तोडून टाकायच्या। इथे मी कमी तिखटवाली हिरवी मिरची घेतलेली आहे, तुम्ही तिखटवाली सुद्धा घेऊ शकता। नंतर 3 मध्यम आकाराचे कांदे जाडसर कापून टाकलेले आहेत। नंतर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो सुद्धा यामध्ये कापून टाकायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची। आजची ही भाजी 3 ते 4 व्यक्तींना अगदी आरामात पुरेल अशा प्रमाणात सांगितलेली आहे। आता यामध्ये आपल्याला काजू टाकायचे आहेत, तर इथे मी पोहे खाण्याचे 4 चमचे किंवा 10 ते 12 काजू टाकलेले आहेत। तुम्ही 7 ते 8 काजू आणि 1 चमचा मगजबी सुद्धा यामध्ये टाकू शकता किंवा थोडेसे पांढरे तीळ सुद्धा टाकू शकता। आता सर्व साहित्य छान एकत्र करून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवून सर्वात कमी आचेवरती आपल्याला टोमॅटो आणि कांदा छान शिजवून घ्यायचा आहे आणि ते सुद्धा वाफेवरती शिजवायचं, पाण्याचा अजिबात वापर न करता। आपलं साहित्य तिकडे शिजत आहे तोपर्यंत इथे मी 2 काजू आणि 2 बदाम घेतलेले आहेत। हे काजू आणि बदाम आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहेत। तुम्हाला हवं तर तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा याला बारीक करून घेऊ शकता किंवा खलबत्त्यात ठेचून सुद्धा घेऊ शकता। आता पुढची स्टेप बघू। इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 मूठ भरून आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे। नंतर 1 लसणाचा तुकडा टाकलेला आहे। नंतर ती पोपटी हिरवी मिरची, म्हणजे कमी तिखटवाली हिरवी मिरची मी इथे अर्धी घेतलेली आहे। अगदी थोडंसं जिरं टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकून मिक्सरला आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे किंवा याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। क्वांटिटी कमी असल्यामुळे ना हे लवकर बारीक होत नाही। जर तुमच्याकडे चॉपर असेल तर तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा हे सर्व साहित्य छान चॉप करून घेऊ शकता। इथे मी थोडंसं पाणी टाकून जमेल तितकं बारीक वाटून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ। नेहमीच्या पनीरच्या भाजीपेक्षा पनीर मुसल्लम ही थोडीशी वेगळी असते, ते म्हणजे त्यामध्ये जे सारण भरलं जातं ना त्यामुळे। तर आता आपण पनीरमध्ये भरलं जाणारं सारण बनवून घेऊ। तर त्यासाठी इथे मी एक छोट्या आकाराचा उकडलेला बटाटा घेतलेला आहे। बटाटा छान कुस्करून घ्यायचा। नंतर यामध्ये 20 ग्रॅम एवढं पनीर किसून टाकायचं। पनीर थोडंसं कमी जास्त झालं तरी सुद्धा चालेल। आता यामध्ये काही मसाले टाकून घेऊ। सुरुवातीला मीठ, हळद, गरम मसाला, कसुरी मेथी पावडर आणि जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते सर्व वाटण यामध्ये टाकायचं। पाणी टाकून वाटलेलं असेल तर त्यामधलं पाणी काढून घ्यायचं। आता हे सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचं। यामध्ये माझा चाट मसाला टाकायचा राहिला होता, तर थोडासा चाट मसाला टाकायचा आणि आपण जे काजू आणि बदाम बारीक कापून घेतलेले होते ते तुकडे सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत आणि याला सुद्धा छान एकत्र करून घ्यायचं आहे। तर इथे आपलं पनीरमध्ये भरण्यासाठीचं सारण तयार झालेलं आहे। आता आपण लगेच याला पनीरमध्ये भरून घेऊ। तर इथे मी 250 ग्रॅम एवढा पनीर घेतलेला आहे। तर पनीर घेताना शक्यतो चौकोन आकाराचा घ्यायचा आणि पनीरचे थोडेसे मोठे साईजचे तुकडे करून घ्यायचे आणि चौकोन आकारामध्ये त्याला कापून घ्यायचं। नंतर जसं व्हिडिओमध्ये अगदी मधोमध कापून घेतलेला या पद्धतीने कापायचं आहे। कापताना पनीरचे अजिबात 2 भाग वगैरे व्हायला नको। कापून झाल्यानंतर यामध्ये जे बनवून घेतलेलं सारण आहे ते सारण भरायचं आणि अगदी हलक्या हाताने भरून घ्यायचं, जसं की व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। याच पद्धतीने सर्व पनीरमध्ये मी सारण भरून घेतलेलं आहे आणि याच प्रोसेसला वेळ थोडासा जास्त लागतो। सुरुवातीला जे कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण आपण शिजायला ठेवलेलं होतं ते छान शिजलेलं आहे आणि थोड्या वेळ मी याला थंड सुद्धा करून घेतलेलं आहे। थंड झाल्यानंतर यामध्ये जे आपण काही खडे मसाले टाकलेले होते ते सर्व खडे मसाले काढून घ्यायचे आहेत आणि उरलेलं सर्व साहित्य मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये काढून त्यामध्ये अंदाजे 20 ते 30 ग्रॅम एवढा पनीर टाकायचा आणि गरजेनुसार थोडं थोडं पाणी टाकून मस्त बारीक अशी याची पेस्ट करून घ्यायची आहे किंवा याचं वाटण बनवून घ्यायचं आहे। सर्व साहित्य शिजलेलं असल्यामुळे ना पेस्ट एकदम स्मूथ तयार होते। आता ग्रेव्ही बनवायला घेऊ। तर त्यासाठी कढईमध्ये मी 2 पळी तेल टाकलेलं आहे। नंतर 1 मोठा तुकडा बटरचा टाकलेला आहे। बटर नसेल तर नाही टाकलं तरी सुद्धा चालेल। बटर आणि तेल सगळीकडे छान पसरवून घ्यायचं आणि थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं, 1 तमालपत्र टाकायचं आणि अर्धा चमचा यामध्ये मी हळद टाकलेली आहे आणि पोहे खाण्याचे 2 चमचे बेडगी मिरची पावडर रंग छान येण्यासाठी वापरलेला आहे। पनीर मुसल्लम ही रेड ग्रेव्हीमध्ये असते, त्यामुळे बेडगी मिरची पावडर ना थोडंसं जास्त प्रमाणात वापरायची। नंतर पाव चमचा यामध्ये मी कसुरी मेथी पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा छोले मसाला,
अर्धा चमचा किचन किंग मसाला आणि अर्धा चमचा पावभाजी मसाला टाकलेला आहे. नंतर अर्धा चमचा धने पावडरसुद्धा यामध्ये टाकलेली आहे. हे सर्व पावडर मसाले अगदी 10-15 सेकंद तेलावरती परतवून घ्यायचे. नंतर यामध्ये जे आपण वाटण किंवा पेस्ट बनवून घेतलेली आहे ती सर्व पेस्ट टाकायची आणि यालासुद्धा छान एकत्र करून घ्यायचं. सध्या तुम्हाला या ग्रेव्हीचा रंग थोडासा पिवळा दिसत असेल, पण जसजशी ही ग्रेव्ही शिजत जाणार तसं याला लालसर रंग यायला सुरुवात होते. या स्टेजला यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि पाव चमचा चाट मसाला टाकलेला आहे. एकत्र करून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवून कमीत कमी 15 ते 20 मिनिट आपल्याला ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे आणि ती सुद्धा सर्वात कमी आचेवरती. मध्ये मध्ये याला चमच्याने ढवळून सुद्धा घ्यायचं आहे, कारण काजू असल्यामुळे ना ही ग्रेव्ही तळाला चिकटून जळू शकते. ग्रेव्ही शिजत आहे तोपर्यंत आपण कोशिंबीर बनवून घेऊ. तर इथे मी दही घेतलेलं आहे अंदाजे 1 वाटी एवढं. यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, चिरलेली काकडी, थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी आवडीनुसार यामध्ये हिरवी मिरची टाकायची. थोडंसं मीठ आणि साखर टाकून सर्व साहित्य छान एकत्र करून घ्यायचं. हळूहळू ना यामधली साखरसुद्धा पूर्ण विरघळली जाते. तर इथे दह्यामध्ये कांदा, टोमॅटो, काकडी छान एकजीव करून झालेला आहे. अशा प्रकारे आपली कोशिंबीर तयार आहे. तर पनीरची भाजी होत आहे तोपर्यंत याला फ्रीजमध्ये ठेवून देऊ. दुसरीकडे इथे 15 ते 20 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता ग्रेव्हीने मस्त तेल सोडलेलं आहे आणि अगदी 2-2, 3-3 मिनिटांनी मी याला चमच्याने ढवळून सुद्धा घेतलेलं आहे, जेणेकरून ही ग्रेव्ही तळाला चिकटून जळू नये. याला मी एकत्र करून घेतल्यानंतर यामध्ये मी अर्धी वाटी एवढी दुधावरची साय टाकलेली आहे आणि पोहे खाण्याचे 2 चमचे टोमॅटो केचप टाकलेला आहे. नंतर 1 चमचा किंवा 1 तुकडा मी बटरचा टाकलेला आहे आणि परत एकदा सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचं आणि परत यावरती झाकण ठेवून आपल्याला छान तेल सुटेपर्यंत आणखी ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे. ग्रेव्ही बऱ्यापैकी शिजलेली असल्यामुळे ना अगदी 8 ते 10 मिनिटांमध्ये छान तेल सोडते. इथे 8 ते 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता ग्रेव्हीने मस्त तेल सोडलेलं आहे आणि रंगसुद्धा तुम्ही बघू शकता लालसर यायला सुरुवात झालेली आहे. याला परत एकदा छान एकत्र करून घ्यायचं. नंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर तेच मिक्सरचं भांडं विसळून यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे. तर इथे मी अंदाजे 1 ते 1.5 ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे. पाणी आणि ग्रेव्ही छान एकत्र करून घ्यायची आणि एकत्र करून झाल्यानंतर परत एकदा चेक करून घ्यायचं. तर इथे ग्रेव्ही ना मला थोडीशी घट्ट वाटत आहे, थोडीशी दाटसर वाटत आहे. तर परत पाव ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे आणि 1 छोटा चमचा बेडगी मिरची पावडरसुद्धा टाकलेली आहे, कारण रंग ना मला थोडासा लालसर कमी वाटत होता. तर इथे मी परत एकदा याला छान एकत्र करून घेतलं आणि आता तुम्ही बघू शकता मस्त पातळ अशी ही ग्रेव्ही झालेली आहे. आता झाकण ठेवून याला पूर्ण शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत ही घट्टसर होत नाही आणि छान तेलसुद्धा सोडत नाही तोपर्यंत. आपली ग्रेव्ही शिजत आहे तोपर्यंत आपण एक लच्छा पराठा बनवून घेऊ. तर त्यासाठी मी 1.5 ते 2 चपाती एवढी कणिक घेतलेली आहे. थोडंसं सुकं पीठ लावून आपल्याला ही रेग्युलर चपाती लाटून ना तशी मोठी चपाती लाटून घ्यायची आहे. इथे ना चपाती लाटून झालेली आहे. आता यावरती अर्धी पळीवर तेल टाकायचं आणि संपूर्ण चपातीला हे तेल पसरवून घ्यायचं किंवा लावून घ्यायचं आहे. तेल लावून झालेलं आहे. आज आपण मसाला लच्छा पराठा बनवणार असल्यामुळे यावरती थोडीशी बेडगी मिरची पावडर पसरवून घ्यायची, जसं की व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे या पद्धतीने. थोडीशी हळद टाकायची. नंतर अगदी थोडासा यावरती मी गरम मसाला टाकलेला आहे आणि थोडीशी यावरती कसुरी मेथी पावडर टाकलेली आहे. नंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि इथे माझ्याकडे काही 3 ते 4 लसूण पाकळ्या होत्या, त्या किसून यावरती टाकायच्या आहेत. लसूण टाकल्यामुळे ना छान लसूणी फ्लेवरचा आपला हा लच्छा पराठा तयार होतो. नंतर चाकूच्या मदतीने 2 ते 3 इंच अंतरावरती याला कट मारून घ्यायचे आहेत आणि सर्वात शेवटचा जो भाग आहे तो मधातल्या भागावरती ठेवायचा, जसं की व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. सर्व भाग एकावरती एक ठेवायचे आणि परत मध्यभागातून याला कट मारून घ्यायचा आहे किंवा 2 भागामध्ये याला कापून घ्यायचं आहे. तर ही प्रोसेस अगदी हलक्या हाताने करून घ्यायची आहे. इथे परत 2 भाग तयार झालेला आहे. तर त्यापैकी एक भाग एकावरती एक ठेवून घ्यायचा आणि व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे या पद्धतीने याला रोल करून घ्यायचं आहे. तर रोल करताना अगदी जपून करायचे, कारण यामधले लच्छे किंवा जे लेयर्स आहेत ना ते अजिबात तुटता कामा नये. रोल करून झाल्यानंतर जो टोकाकडचा भाग आहे तो खालच्या बाजूने दाबून घ्यायचा आणि अगदी हलक्या हाताने याला दाबून घ्यायचं. इथे बघू शकता आता त्याचे लेयर्स छान दिसत आहेत. आता यावरती थोडंसं सुकं पीठ लावून घ्यायचं आणि अंडाकृती आकारामध्ये याला लाटून घ्यायचं. तुम्हाला हवं असेल तुम्ही गोलसुद्धा लाटून घेऊ शकता. फक्त याला थोडंसं जाडसर ठेवायचं, यामुळे याचे लच्छे अजिबात तुटत वगैरे नाहीत किंवा दबून जात नाही. तर इथे मी लच्छा पराठा लाटून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त जाडसर याला लाटून घेतलेला आहे. नंतर गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला होता. तर दोन्ही बाजूने थोडंसं भाजून झाल्यानंतर यावरती बटर लावून घ्यायचं आणि सर्वात कमी आचेवरती छान खरपूस होईपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे. इथे मी बटरचा वापर केलेला आहे, पण तुम्ही तूप किंवा तेलाचा वापरसुद्धा करून घेऊ शकता.
छान कुरकुरीत हवा असेल ना तर एक 15 ते 20 मिनिट एक लच्छा पराठा भाजायला वेळ लागतो. पण मी याला कुरकुरीत किंवा क्रिस्पी न बनवता थोडासा मऊसूतच तयार केलेला आहे, तर मला 8 ते 10 मिनिट लागलेले आहे. तर इथे मस्त लच्छेदार मसालेदार असा आपला पराठा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता याच्या लेयर्स मस्त उघडलेले आहेत. आता हा आपण साईडला ठेवून देऊ आणि दुसरीकडे आपली ग्रेव्ही शिजली की नाही ते बघू. तर तुम्ही इथे बघू शकता ग्रेव्हीने छान तेल सोडलेलं आहे आणि मस्त दाटसर सुद्धा झालेली आहे. तर ही ग्रेव्ही शिजायला सुद्धा मला 20 ते 25 मिनिट लागलेले आहेत आणि ते सुद्धा सर्वात कमी आचेवरती. कुठलीही रेस्टॉरंट किंवा हॉटेल स्टाईल ग्रेव्ही बनवायची असेल ना तर ती शिजायला वेळ खूप जास्त लागतो. त्यामुळे जेवढा जास्त वेळ देणार तेवढीच ग्रेव्ही अगदी हॉटेल रेस्टॉरंटसारखी तयार होते. तर इथे माझ्याकडे ना एक चीज स्लाईस होती, तर ती मी यामध्ये तोडून टाकलेली आहे. तुमच्याकडे असेल तर टाका किंवा नाही टाकली ना तरीसुद्धा चालेल. तर चीज मी छान ग्रेव्हीमध्ये एकत्र करून घेतलेलं आहे. नंतर पनीरमध्ये जे सारण भरून घेतलेले होते ते पनीरचे तुकडे ग्रेव्हीमध्ये ठेवायचे आहेत. इथे मी 4च तुकडे यामध्ये ठेवलेले आहेत. नंतर यावरती थोडंसं बटर टाकायचं, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, थोडंसं चीज होतं तर ते सुद्धा मी टाकून घेतलेलं आहे आणि थोडीशी कसुरी मेथी टाकायची आणि यावरती झाकण ठेवून फक्त 10 ते 15 मिनिट ही ग्रेव्ही आपल्याला अशीच ठेवायची आहे. झाकण ठेवल्यानंतर ना लगेच गॅस बंद करून ठेवायचा. तर 15 मिनिट मी याला असंच ठेवते. 15 मिनिट झाल्यानंतर एका प्लेटमध्ये आपण याला काढून घेऊ. आणि हा सारण भरलेला जो पनीर आहे तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मैद्याच्या स्लरीमध्ये डिप करून तेलामध्ये फ्रायसुद्धा करून घेऊ शकता. हॉटेलवाले अशा पद्धतीने सुद्धा याला सर्व करतात. तर हवं असेल तर फ्राय करा, नसेल तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही डायरेक्ट ग्रेव्हीमध्ये टाकू शकता. तर इथे मस्त चमचमीत अशी पनीर मुसल्लम, लच्छा पराठा आणि कोशिंबीर तयार झालेली आहे. तर तुम्हाला आजचा हा मेनू कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईबसुद्धा करा.